हॅलो. काल मी सोनी लिव्हवर बॅकरूम्स नावाची एक फिल्म बघितली आणि खरं सांगायचं तर हा चित्रपट संपल्यानंतरही त्यातल्या त्या विचित्र जागा माझ्या डोक्यातून काही जात नव्हत्या. चित्रपटाची सुरुवात होते 1990 मध्ये. एक एसिंक रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची एक संस्था आहे. ती चुकून एक रूम्सचं दार उघडते आणि ती जे रूम्स आहेत त्या काय आहेत त्या काही कळत नाही. तिथे ना एक रिसर्चर त्यांचा तो आहे, तो चुकून त्या रूम्स मध्ये अडकतो, म्हणजे त्या बॅकरूम्स मध्ये अडकतो आणि ते पूर्ण आपल्या जगासारखी दिसणारी पण पूर्णपणे अगदीच बिघडलेली जागा ती आहे. तिथे पिवळसर भिंती आहे, एकसारखे कॉरिडॉर्स आहेत, फ्लोरोसंट लाईट्स आहेत, त्यांचा आवाज, विचित्र फर्निचर आणि सगळ्यात मेन म्हणजे न संपणाऱ्या खोल्या. पण बॅकरूम्सची जी खरी गंमत आहे ती पुढे आपल्याला समजते. ही जागा फक्त एक मेज नाही, तर आपल्या ज्या आठवणी आहेत, आपण ज्या पाहिलेल्या जागा आहेत, आपले जे अनुभव आहेत, तर बॅकरूम्स जे आहेत ती सगळी त्याची कॉपी तयार करते. म्हणजे एखादी जागा तुम्हाला ओळखीची वाटते पण त्यात काहीतरी चुकीचं असतं. या चित्रपटात क्लार्क नावाचा एक आर्किटेक्ट आहे, अपयशी आर्किटेक्ट आहे. हा बघा मागे जो आहे तो एक शोरूम, फर्निचरचं शोरूम त्याचं असतं, तिथे तो असतो, फर्निचर विकत असतो. सो तिथे ते एक बॅकरूम्सचा दरवाजा त्याला दिसतो आणि तो आत तिथे घुसतो, तिथे पोचतो. तो आधी तिथे जातो आणि बाहेर पण येतो, म्हणजे सगळं एक्सप्लोअर करतो, बाहेर पण येतो. पण त्याला ती ओढ लागते आणि तो परत जातो आणि मग इथूनच पुढे ते सायकोलॉजिकल हॉरर सगळं सुरू होतं. कारण बॅकरूम फक्त क्लार्क्सच्या आजूबाजू जागा बदलत नाही, तर त्याच्या आठवणी, त्याचं गिल्ट आणि त्याच्या आयुष्यातल्या गोष्टी सुद्धा आपल्या पद्धतीने तयार करायला लागतं. मला या चित्रपटात सगळ्यात जास्त आवडले त्याचं प्रोडक्शन डिझाईन आणि साऊंड डिझाईन. साध्या दिसणाऱ्या जागा सुद्धा खूप डिस्टर्बिंग वाटतात. काही वेळाने बॅकरूम्स ही जागा त्या चित्रपटातलं मुख्य कॅरेक्टर वाटायला लागतं. एक गोष्ट आहे, चित्रपट थोडा स्लो आहे आणि काही गोष्टी लगेच एक्सप्लेन होत नाही, त्यामुळे प्रत्येकालाच तो आवडेल असं वाटत नाही. पण जर तुम्हाला सायकोलॉजिकल हॉरर आणि अशा ज्या लिमिनल स्पेसेस म्हणतात ना, तशा प्रकारचं काही मिस्ट्री आवडत असेल तर तुम्ही हा चित्रपट नक्की बघा. तुम्हाला जर हा रिव्ह्यू आवडला असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि TH नेटवर्कला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.